राजर्षी न्यूज जिल्हा प्रतिनिधी दत्ता जोगदंड। आप्पासाहेब धूस यांची महाराष्ट्र शासनाच्या मिशन वात्सल्य तालुका समितीवर अशासकीय सदस्यपदी निवड। नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज। आमचे जिल्हा प्रतिनिधी दत्ता जोगदंड यांच्याकडून राहुरी दिनांक 24 फेब्रुवारी 2026 देवळाली प्रवरा तालुका राहुरी येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा सौ एकल महिला समितीचे तालुका समन्वयक आप्पासाहेब भीमराव धूस यांची महाराष्ट्र शासनाच्या मिशन वात्सल्य तालुका समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे। समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार राहुरी यांनी त्यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान केले। राज्यातील विधवा, परित्यक्त्या व एकल महिलांसाठी कार्यरत असलेल्या सौ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी धूस यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या नावाची शिफारस केली होती। त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून ही निवड झाल्याचे मानले जात आहे। महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मिशन वात्सल्य योजनेचा शासन निर्णय दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी जारी करण्यात आला आहे। कोविड-19 मुळे अनाथ झालेली बालके तसेच पती निधनामुळे एकल झालेल्या महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ घरपोच मिळावा, त्यांचे पुनर्वसन व आर्थिक सक्षमीकरण व्हावे, महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मिशन वात्सल्य योजनेचा शासन निर्णय दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी जारी करण्यात आला आहे। कोविड-19 मुळे अनाथ झालेली बालके तसेच पती निधनामुळे एकल झालेल्या महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ घरपोच मिळावा, त्यांचे पुनर्वसन व आर्थिक सक्षमीकरण व्हावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। तालुका स्तरावर राहुरी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीत गट विकास अधिकारी, तालुका शिक्षणाधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, समाज कल्याण विस्तार अधिकारी, कृषी व पशुसंवर्धन अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, विधी सेवा प्राधिकरण प्रतिनिधी आदी सदस्यांचा समावेश असून तालुक्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून कार्य पाहणार आहेत। या समितीमार्फत कुटुंब निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, श्रावण बाळ योजना, बाल संगोपन योजना, शिधापत्रिका, बारस प्रमाणपत्र, विमा लाभ, आधार कार्ड, जन्म मृत्यू दाखले, जातीचे प्रमाणपत्र, घरकुल, कौशल्य विकास, इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना, शुभमंगल सामूहिक विवाह योजना, अंत्योदय योजना तसेच विविध विभागांच्या वैयक्तिक लाभांच्या योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहेत। याबाबत बोलताना आप्पासाहेब धूस यांनी सांगितले की कोणतेही पद नसताना आम्ही तालुक्यातील सुमारे 350 मुलांना बाल संगोपन योजना लागू करून दिली। अनेक एकल भगिनींना शिलाई मशीन व हातगाडी देऊन स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला। अनाथ बालकांच्या नावे ठेव रक्कम जमा करण्यासही पुढाकार घेतला। आता समितीवर अधिकृत जबाबदारी मिळाल्याने तालुक्यातील सर्व एकल महिलांची नोंदणी करून त्यांना शासनाच्या योजनांचा 100% लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न राहील। समितीवर अशासकीय सदस्य म्हणून संधी दिल्याबद्दल धूस यांनी राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी तसेच राहुरीचे तहसीलदार यांचे आभार व्यक्त केले। या निवडीमुळे तालुक्यातील एकल महिला व अनाथ बालकांच्या प्रश्नांना न्याय मिळून त्यांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? आमच्या या व्हिडिओला आपण लाईक करा। अजूनपर्यंत जर आपण या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले जर नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतर मित्रांना पाठवा, शेअर करा। धन्यवाद। मी अण्णासाहेब धाकतोडे, राजर्षी न्यूज।